पहिला 1 किलो कांदा कापला, त्याला सुकवलं. तुम्हाला माहिती आहे एवढा मोठा लसूण सोलून त्याचे सगळे सालं काढले, त्याला बारीक केलं. त्या कांद्याला भाजून बारीक केलं. पुन्हा ओला कांदा अजून 1 किलो, त्याला तेलामध्ये शिजवलं. लोखंडाच्या कढईत 2 दिवस ठेवून दिलं. त्याच्यानंतर पूर्ण गरम मसाला आहे की नाही, जावित्री मायत्री काय म्हणतात ते, लाल फूल, चक्रफूल, काळं फूल, अजून ते काय नाकेश्वर, मिरे, लवंग, मोठी विलायची, छोटी विलायची, ते जिरे, खसखस, शहाजिरे, धणे हे सर्व भाजून एवढं मोठं ते झालंय सगळं. आणि ते सगळं भाजून एकत्र केलं आणि ते जे चटणी पावडर होतं ना त्याच्यात टाकलं. आता उद्या माझ्या नावाचा